पहलगाम हल्ला दरम्यान काश्मीरी लोकांनी पर्यटकांना पूर्ण सहकार्य केलं. पर्यटक सुखरूपतेतून बाहेर पडतील यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. दरम्यान आता पहलगाम हल्ल्याप्रकरणी खासदार शरद पवार यांनी एक कॉल केला आहे. आणि हा नेमका कॉल कुणाला केला, का केला हे पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पहलगाम हल्ल्याप्रकरणी संपूर्ण देशात सध्या संतापाचं वातावरण आहे. देशात प्रत्येक स्तरातून या क्रूर घटनेचा निषेध केला जात आहे. या हल्ल्यादरम्यान काश्मीरी लोकांनी पर्यटकांना पूर्ण सहकार्य केलं. पर्यटक सुखरूपतेतून बाहेर पडतील यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. दरम्यान आता पहलगाम हल्ल्याप्रकरणी खासदार शरद पवार यांनी एक कॉल केला आहे. हा कॉल करून त्यांनी जम्मू काश्मीर तसेच पहलगामची सध्याची परिस्थिती काय आहे हे समजून घेतलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही चर्चा एका भाषणादरम्यान सांगितली आहे. शरद पवार पुण्यात एका सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी पहलगाममधील हल्ल्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याविषयीची एक आठवण सांगितली. एकेकाळी काश्मीरमध्ये वाईट स्थिती होती. मुलाबाळाच्या शाळा बंद झाल्या होत्या. त्यावेळेला ओमर अब्दुल्ला शिकत होते. एके दिवशी मला ओमर अब्दुल्लांचे वडील फारूक अब्दुल्ला यांनी कॉल केला. मेरे बच्चे की पढ़ाई का सवाल है, आपके पास भेजता हूँ असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर उमरनं माझ्या घरी शिक्षण पूर्ण केलं. याबाबत लोकांना माहिती नाही. ओमर अब्दुल्लाचं पदवीपर्यंतचं शिक्षण माझ्या घरी असताना मुंबईत झालं. त्यामुळं त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली. आणि आज हेच उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला काश्मीर आणि काश्मीरमधील प्रत्येकजण भारताच्या संबंधित पाकिस्तानसोबत कोणतीही तडजोड करायची नाही अशा विचाराचा असल्याचं सांगितलं अशी माहिती शरद पवार यांनी दिली. काही लोक चुकीचा विषय घेऊन काम करतात. काही लोक दहशतवादाला पाठिंबा देतात. काही लोकांकडून चुकीची शिकवण दिली जाते. आम्हाला सगळे धर्म, जाती, समूह एकत्र हवे आहेत. सामूहिक शक्ती हवी आहे. यातून भारत शक्तिशाली देश राहिला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. इथून जाताना एकच निर्णय घेऊन जायचं. काय वाटेल ते झालं तरी देशाच्या ऐक्यासंबंधी तडजोड नाही. इथं आम्ही राजकारण आणणार नाही. राजकीय मतभेद असतील ते निवडणुकीत असतील. त्यावेळेला काय करायचं ते बघू. पण आज हिंदुस्थान हा एक आहे. इतर जात पात धर्म याचा विचार करणाऱ्यांबरोबर आम्ही नाही अशी स्वच्छ भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्याच पद्धतीनं आमचा निर्धार असला पाहिजे असं आवाहनही त्यांनी लोकांना केलं.